कधी ऐकलंय का तुम्ही एका अशा भुताबद्दल, ज्याला भूक लागली की संपूर्ण गावाचं अन्न संपवायचा? हो, ही आहे बकासूरची कहाणी. पण गंमत अशी, की या भुकेल्या भुताने फक्त दहशत नाही पसरवली, तर एका टोळीचं आयुष्यच बदलून टाकलं. हे आहे भन्नाट मिक्स हॉरर, कॉमेडी आणि थरार याचं. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाच्या सुरुवातीला आपण एका योगी साधूला पाहतो. तो आपल्या ध्यानात लीन असतो. तो काही साधा साधू नसतो, कारण तो हवेत तरंगत होता आणि त्याची कुंडलिनी शक्तीही जागृत झाली होती. म्हणजे त्याने आपलं संपूर्ण पोटेन्शियल अक्वायर केलं होतं. ध्यानातून बाहेर येऊन तो आपल्या शिष्याशी बोलतो, ज्याचं नाव होतं कासिबली. तो त्याला सांगतो की मला स्वतः भगवान शिवाचं पवित्र आव्हान आलेलं आहे आणि आता मी जाणार आहे. म्हणजे तो देहत्याग करणार असतो. जाण्यापूर्वी तो कासिबलीला सांगतो की तू माझी खूप सेवा केली आहेस. त्या बदल्यात तुला जो वरदान हवा असेल तो माग. यावर कासिबली म्हणतो की गुरुदेव, मला तंत्रमंत्राचे संपूर्ण ज्ञान हवं आहे. गुरुदेव आपली शक्ती वापरतात आणि त्यांच्या हातात एक ग्रंथ प्रकट होतो. तो ग्रंथ देताना ते सांगतात की हा स्वतः भगवान शिवाचा पवित्र प्रसाद आहे. यात तंत्रमंत्राचे संपूर्ण ज्ञान आहे. पण लक्षात ठेव, याचा उपयोग जर कुठल्या वाईट कामासाठी केला तर तुझाही विनाश अटळ आहे. पण कासिबली थोडासा बदमाश स्वभावाचा असतो. तो आपल्या गुरुचा इशारा दुर्लक्षित करतो आणि तंत्रमंत्राचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी करू लागतो. काही दिवसांनी तो एका मोठ्या हवेलीत राहू लागतो. पण इथेही त्याच्या तंत्रमंत्राच्या क्रिया सुरूच असतात. एक वेळी तो एक धोकादायक क्रिया करतो आणि त्याचा परिणाम इतका घातक होतो की कासिबलीचा त्यात मृत्यू होतो. यानंतर आपण परमेश नावाच्या एका माणसाला पाहतो. तो बॅचलर असतो आणि आपल्या इतर बॅचलर मित्रांसोबत बिंदास बॅचलर नावाचा यूट्यूब चॅनल सुरू करतो. नावावरून एखादा ट्रॅव्हल ब्लॉगिंग चॅनल वाटतं, पण खरं तर तो एक हॉरर चॅनल असतो. चॅनल नुकतंच सुरू झालेलं असतं आणि आज ते पहिला एपिसोड शूट करणार असतात. त्यासाठी ते एका लोकेशनवर येतात आणि आपल्या प्रेक्षकांना सांगतो, आज आपण खऱ्या भुताटकी जागी आलो आहोत, द कनिया हाऊस. असं म्हणतात की इथे एका मुलीची आत्मा राहते आणि ती विशेषतः पुरुषांनाच हंट करते. म्हणूनच इथे कुठलाही पुरुष येत नाही. रात्रीच्या वेळी तर या घराच्या आसपासही कोणी भटकत नाही. आता बघूया ती आत्मा आपल्याला दिसते का आणि ती आपल्यालाही हंट करते का. यानंतर तो आपल्या कॅमेरामॅनची ओळख करून देतो, ज्याचं नाव होतं पल्ली. आणि मग दोघे आत शिरतात. घर आतून खूपच भुताटकी आणि भीतीदायक दिसतं. परमेश त्या मुलीची कथा सांगतो. काही वर्षापूर्वी ती इथे आपल्या आईवडिलांसोबत राहत होती. एके दिवशी तिचे आई-वडील बाहेर गेले होते आणि ती घरात एकटीच होती. तेव्हाच एक लॉरीचं टायर फुटलं आणि ड्रायव्हर आणि क्लीनर ट्रक थांबवून ते दुरुस्त करत होते. मुलगी एकटी दिसल्यावर ते घरात घुसले आणि तिच्यावर अत्याचार केला आणि तिला ठार मारलं. लोक म्हणतात की त्या मुलीची आत्मा आजही या घरात आहे आणि इथे आलेल्या प्रत्येक पुरुषाला ती तेव्हाचे ड्रायव्हर आणि क्लीनर समजून त्यांच्यावर हल्ला करते. परमेश भिंतीवर लावलेल्या त्या मुलीचा फोटो दाखवतो आणि म्हणतो, किती सुंदर आहे ही. खरंच सुंदर मुलींनाच दुःख सहन करावं लागतं. इतक्यात पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी सुरू होते. एक पंखा धाडकन खाली कोसळतो. एक जुनी डॉल स्वतःहून हलू लागते आणि अचानक एक साया त्यांच्या समोरून जातो. पण परमेश घाबरत नाही. तो त्या आत्म्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला काही मदतीची गरज आहे का? आणि आत्मा समोर येऊन होकार देते. पण तिचं भयानक रूप पाहून परमेश घाबरून जातो आणि क्षणातच ती पण गायब होते. लगेचच एक दार जोरानं हलू लागतं. पल्ली ओरडतो, भाऊ, असं वाटलं की कुणीतरी माझा पाय पकडला आहे. तेव्हा त्यांना आत्म्याच्या किंचाळण्याचा आवाज येतो. दोघंही घाबरून पळ काढतात. तेव्हाच त्यांना भूत समोर दिसतं. तिचा चेहरा रक्ताने माखलेला असतो आणि ती वेदनेने ओरडत असते. कसंबसं ते दोघं बाहेर पळून जातात आणि त्यांच्या अंगावर काटा येतो. त्यांची अवस्था फारच वाईट झाली होती. परमेश म्हणतो, पाहिलत का ही जागा किती डेंजरस आहे? आम्ही तर मेलोही असतो. आम्ही आमच्या जीवावर उदार होऊन तुम्हाला हे सगळं दाखवत आहोत. मग तो पल्लीला सांगतो, आपल्या व्ह्यूअर्सना ही जागा नीट दाखव. पल्ली कॅमेरा फिरवून सगळं दाखवू लागतो. त्याच दरम्यान त्या कॅमेऱ्यात त्यांचं भूतही दिसतं. पण खरी गोष्ट अशी होती की त्यांची दारू पार्टी सुरू होती. कारण ते भूत नकली होते आणि हे सगळे त्यांचे मित्र होते. सगळी दारू त्यांनाच प्यायची होती. म्हणूनच पॅकअपच्या आधीच त्यांनी पार्टी सुरू केली होती. यावर पल्ली त्यांच्याशी भांडायला लागतो की माझ्यासाठी का थांबला नाही. मग बाकीचे जाऊन त्याला सोडवतात आणि हा सगळा तमाशा लाईव्ह कॅमेऱ्यामध्ये दिसतो आणि त्यांचा भांडाफोड होतो. सगळ्यांना समजतं की हा एक फ्रॉड आहे. बनावटी कथा सांगून नकली भूत दाखवून हे लोकांना मूर्ख बनवत होते. यानंतर आपल्याला त्यांची बॅक स्टोरी सांगितली जाते, जिथे परमेश आणि त्याच्या मित्रांचा इंट्रो दिला जातो सुरुवातीपासून. तर हा एकूण 5 जणांचा बॅचलर ग्रुप होता. परमेश, पल्ली, साई, भार्गव आणि वामन. त्यापैकी फक्त परमेशच नोकरी करत होता. पण त्याला आपली नोकरी आवडत नव्हती. त्याला स्वतःचा बिझनेस करायचा होता. त्याला स्वतःचं रेस्टॉरंट सुरू करायचं होतं.
पण त्यासाठी किमान 50 लाखांची गुंतवणूक लागणार होती. पण इतके पैसे आणायचे कुठून? लोनच्या चक्करमध्ये तो पडू इच्छित नव्हता. कारण बाय चान्स बिझनेस चालला नाही, तर मग लोनचे पैसे कसे फेडणार? तो अडचणीत सापडला असता. ही रिस्क तो घेऊ इच्छित नव्हता. तेव्हाच त्याच्या मित्रांनी त्याला YouTube चॅनल सुरू करण्याची आयडिया दिली होती, जी त्याला खूपच योग्य वाटली. आणि त्यासाठीच हे लोक आपला पहिला एपिसोड शूट करायला गेले होते. पण सगळं गुडगोबर झालं. तरी देखील परमेश हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. तो म्हणाला, आपण एकदा पुन्हा ट्राय करू. यावेळी खरा आणि सगळ्यात भुताटकी जागेवर आपण व्हिडिओ बनवू. मग साई गुगल बाबाला विचारतो, तेलुगू प्रदेशातील सर्वात हॉन्टेड प्लेस कोणती आहे? तर गुगल ती जागा सांगतो, काशीबलीची हवेली, जी नल्लामलाच्या जंगलात आहे. या हवेलीत काशीबली नावाचा एक तांत्रिक राहायचा, जो इथे आपल्या तांत्रिक क्रिया करायचा. म्हणूनच या जागेवर खूपच निगेटिव्ह एनर्जी आहे. माणूस तर दूर, पक्षी देखील या हवेलीच्या आसपास जात नाही. YouTubeवर सुद्धा या हवेलीबद्दल एकही व्हिडिओ नव्हता. हे सगळं समजल्यावर ते म्हणतात, बस पुढची व्हिडिओ आपण याच टॉपिकवर बनवू आणि आणि आपली गमावलेली इज्जत परत मिळवू. बस मग काय, परमेश आपली पूर्ण गँग घेऊन नल्लामल्लाच्या जंगलाच्या दिशेने निघतो. रुद्रम गावापासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर ती हवेली होती. काही वेळातच ते हवेलीपर्यंत पोहोचतात. बाहेरून पाहून असं वाटतं की वर्षानुवर्ष या जागेवर कोणीही आलेलं नाही आणि कोणीही या गेटलाही हात लावलेला नाही. मग हे लोक गेट उघडतात आणि हवेलीच्या आत जातात, जिथे खूपच भयानक वातावरण होतं. आत अनेक माणसं आणि प्राण्यांचे सांगाडे पडले होते आणि जागोजागी तांत्रिक चिन्ह कोरलेली होती. परमेश आपली व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू करतो. तो सर्वात आधी व्ह्यूअर्सकडे मागच्या वेळेसाठी माफी मागतो आणि बोलतो की यावेळी आम्ही खऱ्या आणि सर्वात भुताटकी जागेवर आलो आहोत. तो पुढे सांगतो की ही हवेली कासिबली नावाच्या एका तांत्रिकाची आहे, जो इथे काळा जादू करत होता. हवेलीवर बनवलेली तांत्रिक चिन्ह तो दाखवतो आणि स्पष्ट सांगतो की हे निशाण त्रिशूल आणि चक्र यांना एकत्र करून बनवलं आहे. त्रिशूल भगवान शिवांचं प्रतीक आहे आणि चक्र म्हणजे महाकालीचं. दोघे एकत्र आल्यावर एक अतिशय प्रबळ शक्ती निर्माण होते. परमेश सांगतो की कासिबली इथे खूप शक्तिशाली साधना करत होता, ज्यामुळे पंचमहाभूतावर नियंत्रण मिळवता येतं आणि मृत्यूवर सुद्धा विजय मिळवता येईल. पण हे इतकं सोपं नव्हतं. साधना करताना जर क्षुल्लकही चूक झाली किंवा ठरलेल्या वेळात साधना पूर्ण झाली नाही, तर मृत्यू निश्चित होता. कासिबली हीच साधना करत होता आणि त्यात अपयशी झाल्यामुळेच त्याचा मृत्यू झाला होता. मग ते हवेलीची बाकी ठिकाण एक्सप्लोअर करायला लागतात. एका खोलीत त्यांना कासिबलीच्या काळ्या जादूची तीच पुस्तक मिळते, जी ते आपल्याबरोबर घेऊन जातात. पुढच्या दिवशी वामन व्हिडिओची एडिटिंग करून ती YouTubeवर अपलोड करतो. परमेश आपल्या ऑफिसला जातो. संध्याकाळी परत आल्यावर परमेश वामनला विचारतो, भाऊ, जरा व्हिडिओचा रिस्पॉन्स बघ. पण तिथे लोकांनी भरभरून निगेटिव्ह कमेंट्स केलेले असतात. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही फ्रॉड आहात, नकली व्हिडिओ बनवता आणि ही व्हिडिओसुद्धा नकली आहे. तेव्हा परमेशला रिअलायझेशन होतं की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. लोकांचा विश्वास तो आधीच गमावून बसला होता. आता कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, जरी त्याने खरा भूत दाखवला तरीही. त्यामुळे आता तो YouTubeची आयडिया सोडून देतो. साई म्हणतो, पण भाऊ, आता रेस्टॉरंटसाठी पैसे कुठून जमा करणार? परमेश आता काहीही विचार करू शकत नव्हता. तो म्हणतो, आता तर जे नशिबात असेल तेच होईल. तेव्हाच ती ब्लॅक मॅजिकची पुस्तक आपोआपच टेबलवरून खाली पडते. मग सगळ्यांचं लक्ष त्या पुस्तकाकडे जातं. ते ती उघडून पाहतात. पहिल्याच पानावर लिहिलेलं असतं की तांत्रिक ज्ञानाचं श्रेय भगवान शिवाला जातं. भगवान शिव हे ज्ञान पवित्र प्रसाद म्हणून देतात. पुढे त्यात एक रिच्युअल वर्णन केलेलं असतं. तेलुगू कॅलेंडरच्या 8व्या महिन्यात शुक्ल पक्षात गावातल्या गायी चारण्यासाठी बाहेर सोडल्या जातात. त्यावेळेस जर कोणी विशेष अशा एका मांजरीला गायीच्या समोर नेलं आणि गायीकडे बघून ती मांजर रडली, तर तिच्या डोळ्यातले अश्रू आपल्या डोळ्यात लावल्यावर देवी प्रकट होते आणि एक इच्छा पूर्ण करून देते. हे वाचून परमेशचे मित्र म्हणतात, भाई, हे करून बघूया. देवी प्रकट झाली तर वरदानात रेस्टॉरंटसाठी 50 लाख मागू. परमेशलाही वाटतं, हो, ट्राय करण्यात काय हरकत आहे. काही दिवसातच शुक्ल पक्षाचा दिवस येतो. गावातल्या काही गायी चारण्यासाठी बाहेर येतात. ते लोक सोबत एक मांजर घेऊन आलेले असतात. तेव्हा एक गाय त्यांच्याजवळ येते आणि ते तिच्यासमोर मांजर ठेवतात. पण गायीच्या डोळ्यात पाहूनही ती मांजर रडत नाही. तेवढ्यात तिथे एक बाबा त्यांना पाहतो आणि हसतो. तो म्हणतो, तुम्ही लोक तांत्रिक विद्या शिकायचा प्रयत्न करताय ना? हे ऐकून सगळे दचकतात. यांना कसं कळलं? ते म्हणतात, नाही, असं काही नाही. बाबा सांगतो, मी श्मशानात राहतो. या तांत्रिक विद्याचं मला चांगलं ज्ञान आहे. परमेश म्हणतो, आम्ही तर फक्त पुस्तकात लिहिलेल्या इन्स्ट्रक्शन फॉलो केल्या, पण तरीही मांजर रडली नाही. यावर बाबा स्पष्ट सांगतो, साध्या मांजरीने काही होणार नाही. तुम्हाला एक दिव्य मांजर आणावी लागेल. हे लोक विचारतात, पण ती कुठे मिळेल? बाबा सांगतो, ती मांजर जंगलात राहते. माणसांसमोर सहजासहजी येत नाही. आम्ही तिला वर्षानुवर्ष पाहिलेलं नाही.
म्हणजेच ती मांजर मिळणं जवळपास अशक्यच होतं. त्यामुळे त्यांचा तो रिच्युअल अपूर्णच राहतो. पण पुस्तकात अजून बरेच रिच्युअल लिहिलेले असतात. त्यापैकी एकाचं नाव होतं आत्मावशीकरण. त्यात लिहिलं होतं अमावास्येच्या रात्री एखाद्या कबरीवर बसून हातात लिंबू घेऊन पुस्तकात दिलेले मंत्र जपायचे. त्यानंतर त्या कबरीतून आत्मा बाहेर येऊन त्या लिंबूत सामावतो. हे ऐकून साई म्हणतो, "अरे, हे तर खूप सोपं आहे. आपण आत्मा बोलवूया आणि त्याच्या मदतीने आपलं रेस्टॉरंट सुरू करूया." अमावास्या पुढच्या आठवड्यातच येणार होती आणि त्या आधीपासूनच वामन त्या मंत्राचा सराव सुरू करतो. अमावास्येच्या दिवशीच वामनला घरून फोन येतो की त्याच्या डॅडचा अपघात झाला आहे. त्यामुळे त्याला ताबडतोब निघावं लागतं. हे ऐकून परमेश खूपच निराश होतो आणि म्हणतो की आपलं नशीबच खराब आहे. तेव्हा भार्गव म्हणतो, "भाई, तू काळजी करू नको. मंत्र मी म्हणतो." परमेश म्हणतो, "तू कसं म्हणणार? तू प्रॅक्टिस पण केली नाही आणि शिवाय तू खूप घाबरटही आहेस." पण भार्गव आत्मविश्वासाने म्हणतो, "भाई, माझ्यावर विश्वास ठेव. मी सगळं सांभाळीन." मग सगळे जवळच्या दुसऱ्या गावच्या स्मशानभूमीत जातात. एका कबरीवर बसून भार्गव हातात लिंबू घेऊन पुस्तकातील मंत्र म्हणायला लागतो. बाकीच्यांना काही काम नसल्यामुळे ते दारू पिऊ लागतात आणि नशेत कबरीशीच गप्पा मारू लागतात. परमेश मात्र पूर्ण रात्र इकडे-तिकडे हिंडतच काढतो. सकाळी एक गावकरी तिकडून जात असतो आणि त्यांना बघतो. तो आपल्या लोकांना सांगतो, "पहा, हे लोक आपल्या गावात काळा जादू करतायत." मग गावकरी शस्त्र, लाठ्या, फावडं घेऊन येतात आणि त्यांच्यावर हल्ला करायला जातात. कसंबसं आपला जीव वाचवून ते पळून निघतात. या पॉइंटवर परमेश हार मानतो आणि रेस्टॉरंटचं स्वप्न सोडून नोकरीवर लक्ष देतो. ऑफिसमध्ये वर्षा नावाची मुलगी त्याला आवडत असते आणि तिलाही परमेश आवडत असतो. पण तो अजूनही रेडी नव्हता. त्याचं म्हणणं असतं की मी फक्त ₹40,000 कमावतो. एवढ्या पैशात चांगलं लग्न करून सुखी संसार कसा करू? एका दिवशी तो ऑफिसहून घरी परततो. तेव्हा घरातलं सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं दिसतं. किचनचाही वाईट हाल झालेला असतो. त्याला वाटतं की हे त्याच्या मित्रांचं काम आहे. दारू पिऊन त्यांनीच हे केलं असेल. तो आज जाऊन मित्रांना विचारतो. पण ते म्हणतात, "हे आम्ही केलं नाही." मग त्यांना वाटतं की चोर शिरला असेल. पण लॅपटॉपसारख्या महागडे सामान जसेच्या तसेच होते. पण किचनमधलं जेवण मात्र गायब झालं होतं. त्यांना वाटतं की कदाचित एखादा गरीब माणूस आला असेल, पोटभर खाऊन गेला असेल. नंतर हे सगळे बाहेर चहा पिण्यासाठी जातात. तेव्हा भार्गव म्हणतो, "भाऊ, बिर्याणी खायची इच्छा होते." साई म्हणतो, "अरे, आधी सांगितलं असतं तर मी भात करताना काहीतरी केलं असतं ना." परमेश म्हणतो, "काही हरकत नाही. सकाळी आपण त्याचा लेमन राईस करून खाऊ आणि बिर्याणी आता ऑर्डर करूया." पण जेव्हा ते परत घरी येतात, तेव्हा पुन्हा घर अस्ताव्यस्त झालेलं असतं. भाताचं भांडं रिकामं पडलं असतं. परमेश म्हणतो, "कोणताही माणूस असा खात नाही. प्राणीही नाही खात. मग हे कोण करू शकतं?" तेव्हाच ते ब्लॅक मॅजिकचे पुस्तक टेबलावरून आपोआप पडते आणि त्यांचं रिच्युअल असलेलं पान उघडलं जातं. त्यांना समजतं की रिच्युअल खरंच यशस्वी झाला आहे आणि एक भूत आला आहे. त्याचवेळी घड्याळ थांबतं, लाईट जाते, बाटली फुटते आणि घुंगरांची छनछन ऐकू येते. आवाज हळूहळू त्यांच्या दरवाजाकडे येतो. दरवाजा उघडतो आणि जमिनीवर सावली दिसते. घाबरून ते सगळे दुसऱ्या रूममध्ये पळून जातात. भार्गव सगळ्यात जास्त घाबरलेला असतो, कारण मंत्र त्यानेच म्हटलेले असतात. साई म्हणतो, "आपण एवढं का घाबरतोय? आपणच तर भुताला पैशांसाठी बोलवलं होतं." आता त्याला भुताशी बोलण्यासाठी धैर्य हवं होतं आणि ते त्याला दारूमुळे मिळायचं. पण बाटली तर रिकामी निघते. तेव्हा भार्गव म्हणतो, "उपाय कदाचित पुस्तकातच असेल, पण ते बाहेर आहे. उद्या सकाळी पाहूया." दिवसा आत्म्यांची ताकद कमी असते. संपूर्ण रात्र ते एका रूममध्येच घालवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर येतात तेव्हा पाहतात की भूताने त्यांची बिर्याणी खाल्ली होती आणि हाडे तिथे विखुरलेली होती. परमेश म्हणतो, "बरं झालं बिर्याणी खाऊन गेले, नाहीतर आपली हाडे इकडे पडली असती." मग ते पुस्तकात भूत घालवण्याचा उपाय शोधतात. पण त्यात फक्त भूत बोलवण्याचीच विधी लिहिलेली असते, घालवण्याची नाही. ते मग आपल्या वडीलधाऱ्यांचा सल्ला घेतात. भार्गव आपल्या आजोबांना फोन करतो. आजोबा सांगतात की नारळ, तीळ आणि कुंकू लाल कापडात बांधून घराच्या दारावर लटकवा. परमेश एका पुजाऱ्याला विचारतो. तोही साधारण तसाच उपाय सांगतो. ते सगळं करून पाहतात, पण काही उपयोग होत नाही. रात्री पुन्हा घड्याळ थांबतं, घुंगरांचा आवाज येतो आणि ते पुन्हा घाबरून रूममध्ये पडतात. दुसऱ्या दिवशी वामन परततो. तेव्हा बाकीचे त्याला सगळी कहाणी सांगतात. पुन्हा घड्याळ थांबतं, घुंगरांचा आवाज येतो. सगळे वामनला आत यायला सांगतात. पण तो न घाबरता दरवाजा उघडतो. सावली दिसते आणि ते सगळे घाबरतात. पण वामन एका मुलीला घेऊन आत येतो. ती त्याची गर्लफ्रेंड मोनिका असते. तेव्हा उघड होतं की परवाच्या रात्री मोनिका वामनला भेटायला आली होती. पण सामान अस्ताव्यस्त पाहून ती परत गेली. वामनला वाटलं होतं की हे सगळं त्याच्या मित्रानेच केलं असेल. पण परमेश म्हणतो, "म्हणजे काल रात्री पण तूच आली होतीस का?" मोनिका म्हणते, "हो, कारण वामन म्हणाला होता की तो येणार आहे. पण तो आला नाही म्हणून मी परत गेले." हे ऐकून वामन त्यांची थट्टा करतो. "अरे, म्हणजे तुम्ही हिच्यामुळे एवढे घाबरलात?" बाकीच्यांनाही वाटतं की आपण
फुकटच घाबरत होतो आणि सगळे आता निवांत होतात. पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेव्हा परमेश घरी परततो, तेव्हा बाकी सगळे बाहेर उभे असतात आणि त्यांचे चेहरे उतरलेले असतात. परमेश आत जाऊन बघतो तर पुन्हा सगळं जेवण गायब झालेलं असतं. यामुळे तो संतापतो आणि म्हणतो, "माणूस असं खात नाही, प्राणी असं खात नाही आणि भूतही असं खात नाही. मग हे कोण करते?" मग तो घरात सीसीटीव्ही कॅमेरा लावतो. पुढच्या रात्री सगळे घराबाहेरून स्क्रीनवर नजर ठेवतात. रात्री 11 वाजता कपाट आपोआप उघडतं. त्यातून तो टोटक्याचा निंबू बाहेर पडतो. पुढच्या क्षणी वामन पजस होतो. तो स्वयंपाकघरात जाऊन भाताचं भांडं आणि भाजीची कढई आणतो. भात उलटा करून त्यावर भाजी टाकतो आणि एखाद्या राक्षसासारखं खातो. नंतरचं मात्र त्याला काहीच आठवत नाही. तेव्हा सगळ्यांना समजतं की भूत बाहेरून येत नाही, तर तो लिंबातच आहे. लिंबातून तो बाहेर येऊन कोणाला तरी पजस करून सगळं खातो आणि परत लिंबात शिरून कपाटात निघून जातो. खरं म्हणजे जेव्हा वामन मंत्राची प्रॅक्टिस करत होता, तेव्हा त्याच्या हातात एक निंबू होता आणि जिथे तो बसला होता तिथे एक डेड बॉडी गाडलेली होती. त्या मृतात्म्याची आत्मा त्या निंबू शिरली. मग तोच निंबू वामन घरी कपाटात ठेवून आला. त्यानंतर रोज तोच प्रकार घडू लागला. मग सगळे ठरवतात की उद्या सकाळी तो लिंबू बाहेर फेकून द्यायचा. परमेश दुसऱ्या दिवशी तसंच करतो. लिंबाला हात न लावता तो जारमध्ये टाकतो आणि बंद करून दूर घेऊन जातो. इथे बाकीचे सगळे खुश होतात की चला संकट टळलं. भार्गव म्हणतो, "चला भाई, आज नॉनव्हेज बनवूया. खूप दिवस झाले." परमेश जार घेऊन दूर फेकायला जातो, पण जार दगडावर आपटून फुटतो. लिंबू बाहेर येतो आणि परत त्याच्या बाईकवर चढतो. परमेशला कळतही नाही की तो लिंबू त्याच्यासोबतच परत आलाय. घरात लिंबू पाहून पुन्हा सगळे घाबरतात. तेव्हा साई हिंमत करण्यासाठी दारू काढतो आणि आणि पिऊन धैर्य करून लिंबू बाहेर फेकतो. तो पटकन घरात येऊन दरवाजा बंद करतो. त्याचवेळी तिकडून एका माणसाची अर्थी जात असते. त्याचा मुलगा मात्र वडिलांच्या मृत्यूने रडत नसतो, तर यामुळे रडत असतो की त्यांनी प्रॉपर्टी त्याच्या नावावर केली नाही. तेव्हाच लिंबू त्या अर्थीवर जाऊन पडतो. त्यातली आत्मा त्या मृतदेहाला पजस करते आणि तो उठून बसतो. सगळे लोक घाबरून पळून जातात, पण त्याचा मुलगा खुश होतो आणि म्हणतो, "पप्पा, तुम्ही जिवंत झाले." तो प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन येतो. तो मृतदेह मात्र उठून थेट परमेशच्या घराकडे निघतो. इथे लोक स्वयंपाक करत असतात. तेवढ्यात दरवाजावर टकटक होते. परमेश दरवाजा उघडतो, तर बाहेर तोच मृतदेह उभा असतो. तो घरात शिरतो, सगळं जेवण संपवतो आणि पुन्हा आपल्या अर्थीवर जाऊन बसतो. तेवढ्यात त्याचा मुलगा धावत येतो. "पप्पा, मी पेपर्स घेऊन आलोय. पटकन साईन करा." पण तो काही करण्याआधीच मृतदेह परत खाली पडतो. आत्मा त्याच्या शरीरातून निघून परत लिंबात शिरते आणि तो लिंबू उड्या मारत परत परमेशच्या घरात येतो. कारण त्यांनी घाईघाईमध्ये दरवाजा बंद केलेलाच नसतो. लिंबू पाहून सगळे घराबाहेर पडतात आणि त्यांना काहीच कळत नाही. म्हणून ते थेट स्मशानात त्या बाबांकडे मदत मागायला जातात. ते आपली समस्या बाबांना सांगतात आणि उपाय विचारतात. त्यावर बाबा त्यांना अभिमंत्रित तांदळाची एक काळी पोटली देतात आणि सांगतात की या तांदळाने त्या लिंबाच्या चारही बाजूने एक घेरा काढा. त्यामुळे ती आत्मा बांधली जाईल आणि ती लिंबातून बाहेर येऊन कुणालाही पजस करू शकणार नाही. मग ते तसंच करतात. परमेश पोटलीतून तांदूळ काढून लिंबाच्या भोवती घेरा बनवतो आणि टेस्ट करण्यासाठी लिंबासमोर चिकनचा लेग पीस आणतो. ते पाहताच लिंबू रिॲक्ट करतो, पण तो घेरा बाहेर येऊ शकत नव्हता. म्हणजेच हे यशस्वी झाले होते. त्यामुळे सगळे आनंदाने नाचायला लागतात. पण खरंच सगळं सुरळीत झालं होतं का? कारण दुसऱ्याच दिवशी वामनचे काका त्याच्या चुलत भावाला अंजीला घेऊन येतात. पण अंजी काही बोलत नव्हता. वामन विचारतो, "काका, याला काय झालं?" त्यावर काका सांगतात की अंजीला एक आजार आहे. एक मानसिक आजार, जो एकटेपणामुळे होतो. यात लोक इतरांशी बोलणं बंद करून फक्त स्वतःशीच बोलायला लागतात. डॉक्टरांनी सांगितलं की 50 दिवस याची काउन्सिलिंग होईल, तेव्हाच कुठे तो बरा होईल. पण काका शेतकरी होते आणि तेव्हा पीक कापणीचा काळ होता. त्यामुळे 50 दिवस अंजीसोबत ते थांबू शकत नव्हते. म्हणूनच ते त्याला त्यांच्याकडे सोडायला आले होते. त्यांची अडचण पाहून सगळे मदतीसाठी तयार होतात आणि काकांना बाहेर सोडायला जातात. दरम्यान अंजी घरात एकटाच बसला होता. तेव्हाच त्याला टेबलवर पडलेला लिंबू दिसतो. मग तो लिंबू कापून त्याचं लिंबू पाणी करून पिऊन टाकतो. त्यामुळे भूत त्याला पजेस करतो. जेव्हा हे लोक परत येतात, तेव्हा ते लोक पाहतात की अंजी सगळं जेवण खाऊन कुंभकर्णासारखा झोपलेला आहे आणि तो भूताने पजस असलेला लिंबू पाणी बनवून त्याने प्यायलं होतं. यामुळे मोठं संकट आलं. पूर्वी भूत लिंबातून बाहेर येऊन कोणाला तरी पजस करत असे. कारण त्याच लिंबाचं आता याने लिंबू पाणी बनवून प्यायला होता. त्यामुळे भूत कायमचंच अंजीच्या आतच राहणार होतं आणि यांची वाट लावणार होतं. त्याला घरातून बाहेर काढणंही शक्य नव्हतं, कारण काकांना त्यांनी वचन दिलं होतं. तेव्हा रमेश एक आयडिया देतो. हा खाण्यासंबंधीचा भूत आहे. जेव्हा जेवण बनतं तेव्हाच तो येतो. एक काम करूया, 10 दिवस आपण घरात स्वयंपाकच करायचा नाही आणि बाहेर जाऊन खाऊ. जेव्हा भुताला काही खायला मिळणार नाही, तेव्हा त्रासून तो स्वतःच निघून जाईल. ते असंच करतात. त्या रात्री जेवण बनवतच नाही आणि बाहेर जाऊन खातात.
पण दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाहतात की पोलीस आले होते, कारण शेजारच्या लोकांनी जेवण चोरीची तक्रार केली होती. ते पाहून हे लोक समजतात की हा सगळा प्रकार भूताने केला आहे. त्याला जेवण मिळालं नाही म्हणून त्याने इतरांच्या घरातून अन्न चोरी करून खाल्लं. आता जर हे उघड झालं की यांच्यातलाच कोणीतरी हे करतंय, तर मग मालक यांना घरातून बाहेर काढेल, शिवाय लोकही मारतील. म्हणून तेव्हा नाईलाजाने त्याला परत खायला द्यावं लागतं. पण तो राक्षसच होता. त्याला खाऊ घालतानाही यांची अवस्था बिकट होते. एक रात्री जेव्हा सगळे त्याला भरून शांतपणे बसून दारू पीत होते, तेव्हा तो भूत त्यांचा चकनाही खाऊन टाकतो. त्यामुळे साई खूपच चिडतो. मग हिंमत यावी म्हणून एका दमात संपूर्ण बाटली संपवतो आणि थेट भुतासमोर जाऊन बोलतो, "भाऊ, अखेर तू आहेस तरी कोण?" तेव्हा साई विचारतो, "काय रे, आम्हाला का त्रास देतोय?" त्यावर तो भूत सांगतो, "माझं नाव आहे बकासुरी, पण लोक मला बकासूर म्हणायचे." मग तो आपली गोष्ट सांगायला सुरुवात करतो. बकासुरी आपल्या गावात खूप खाण्यासाठी प्रसिद्ध होता. तो एकटाच 20-25 लोकांचं अन्न खाऊन टाकायचा. त्यामुळे लोक त्याला बकासूर म्हणायचे. तोच महाभारतातील राक्षस, ज्याने गावातील सगळ्यांचं जीवन मुश्किल करून ठेवलं होतं. गावकरी त्याच्याकडे अन्नाचा ढीग आणि सोबतच एक माणूस पाठवायचे आणि तो बकासूर अन्नासह त्या माणसालाही खाऊन टाकायचा. नंतर त्याला भीमाने मारलं. बकासुरी खूप जास्त खात असल्यामुळे गावकरी त्याला बकासूर म्हणू लागले. त्याचे आई-वडील नव्हते, फक्त आजी होती. बकासुरीच्या प्रचंड खाण्याच्या सवयीमुळे आजीही त्रस्त होती. त्याला खाऊ घालण्यातच तिचं स्वतःचं जेवण बऱ्याचदा चुकायचं. कित्येकदा ती उपाशी राहायची आणि फक्त पाणी पिऊन पोट भरायची. पण बकासुरीला याची जाणीवही नव्हती. त्याला फक्त खाणं याचाच विचार असे. मात्र गावकऱ्यांना हे सगळं ठाऊक होतं. एक दिवशी तो जेवत असताना एक बाई आजीसाठी चिकन करी घेऊन आली, पण बकासुरी तेही खायला लागला. त्यावर ती बाई रागावली, "मूर्खा, हे त्यांच्यासाठी आणलं होतं. तू का खात आहेस? कधी त्यांचाही विचार कर." पण आजी म्हणाली, "काही हरकत नाही, त्याला खाऊ दे." आणि मग अचानक आजीचं निधन झालं. म्हातारपणी जेवण नीट न मिळाल्यामुळे ती किती दिवस जगणार? आजी गेल्यानंतर बकासुरीचं जगच कोलमडलं. त्याला खायला घालणारी तीच होती. आता तो भुकेला झाला की गावकऱ्यांकडे अन्न मागायला जाई. सर्वात आधी तो त्या बाईकडे गेला आणि म्हणाला, "काकू, खूप भूक लागली आहे. थोडं अन्न द्या." पण ती बाई म्हणाली, "थोडं? अरे तू इतकं खातोस की स्वतःच्या आजीलाही खाल्लंस. आता मला खाशील का? निघ इथून." तो इतर गावकऱ्यांकडेही गेला, पण गावकऱ्यांनी त्याला हाकलून लावलं. शेवटी तो एका बाईकडे गेला, जी आपल्या मुलीला जेवण घालत होती. ती त्याला पाहताच म्हणाली, "माझी मुलगी जेवत आहे. तिला नजर लावू नकोस. निघ इथून." अन्न न मिळाल्यामुळे तो आपल्या आजीच्या समाधीवर गेला आणि रडू लागला, "आजी, तू जिवंत होतीस तेव्हा मला खाऊ घालण्यासाठी खूप कष्ट केलेस. आता तू गेलीस तर मला कोण खाऊ घालणार? देवा, मला असं का केलंस? ही भूक का दिलीस?" तो रडत असतानाच त्याने पाहिलं की एक कुत्रा दुसऱ्याच्या समाधीवर चढवलेलं अन्न खात होता. मग त्याला आणखी एक समाधीवर ठेवलेलं अन्न दिसलं आणि तोही तिथं जाऊन खाऊ लागला. आता तो नेहमीच असं करू लागला. एकदा गावच्या जमीनदाराचं निधन झालं. त्याचा मुलगा विधिवत जेवण ठेवून निघून गेला. बकासुरी दबा धरून बसला होता. ते लोक गेल्यावर तो सगळं अन्न खायला लागला. पण तेव्हा जमीनदाराचा मुलगा परत आला आणि त्याला पाहून ओरडला, "हे अन्न मी माझ्या वडिलांसाठी ठेवलं होतं आणि तू माझ्या वडिलांचं अन्न खातोस?" आणि रागाच्या भरात दगड उचलून त्याच्या डोक्यावर मारतो. त्या दगडानेच बिचारा बकासुरीचा मृत्यू झाला. लोक म्हणाले, "हुजूर, हा तर मेला." जमीनदाराचा मुलगा म्हणाला, "मी तर रागात दगड मारला. मला काय ठाऊक होतं की हा मरेल." नोकरांनी विचारलं, "हुजूर, याच्या प्रेताचं काय करायचं?" तो म्हणाला, "हा अनाथ आहे. कुठलीही विधी न करता त्याला तसंच पुरा." मग त्यांनी बकासुरीचं शव कोणतेही संस्कार न करता तिथेच पुरलं. त्यामुळे त्याच्या आत्म्याला शांती मिळाली नाही आणि योगायोगाने ती तीच जागा होती जिथे वामन लिंबू घेऊन मंत्राची प्रॅक्टिस करत होता. त्यामुळे बकासुरीची अतृप्त आत्मा या लिंबात शिरली. पुढं काय झालं हे तर आपल्याला माहीतच आहे. बकासुरीची गोष्ट ऐकून साई म्हणतो, "तुझी काही इच्छा असेल तर सांग, आम्ही पूर्ण करू. पण मग तुला जावं लागेल." बकासूर म्हणाला, "माझी इच्छा आहे खाणं." परमेश म्हणाला, "ही इच्छा नाही तर हा आजार आहे." साई म्हणतो, "पहा, ही इच्छा पूर्ण करणं शक्य नाही, कारण याला अंतच नाही. पण तुला एक खास ऑफर देऊ शकतो. ज्याने तुला मारलं त्याच्याशी बदला घ्यायला आम्ही तुझी मदत करू शकतो आणि मग तुला आम्हाला सोडून जावं लागेल." पण त्यांना कळलं की बकासुरीला मरून 200 वर्ष झाली होती. आतापर्यंत तर जमीनदाराचा मुलगा काय, त्यांची पोरं पण मेली असतील. मग बदला कसा घेणार? ते सगळे विचार करत होते, काय करावं, काय करावं? तेव्हाच त्यांना एक भन्नाट कल्पना सुचते. अरे, याला फूड कॉम्पिटिशनमध्ये घेऊन जावं. हा जसा खातो याला कुणीच हरू शकणार नाही. मग काय ते तसंच करतात. ज्यामुळे एकाच वेळी 2 शिकार होतात. एकतर बकासुरीला फुकट अनलिमिटेड जेवायला मिळतं आणि उलट त्या बदल्यात तो प्राइझही जिंकत होता. लोक त्याला एवढं खाताना पाहून चकित व्हायचे आणि विचार करायचे की हा माणूस कसा आहे? पण त्यांना काय माहिती होतं की हा माणूस नसून भूत आहे. हे लोक चिटिंग करत होते.
पण त्यांची चिटिंग कधीही पकडली गेली नाही आणि ते सतत कॉम्पिटिशन जिंकत राहिले. भरपूर पैसे कमावले. म्हणजे एक प्रकारे टोटका काम करत होता. भूत त्यांना पैसे कमावून देत होता. फक्त त्यांना योग्य पद्धत माहिती नव्हती, जी आता मिळाली होती. एक काळ असा येतो की त्यांच्याकडे इतके पैसे जमा होतात की परमेश थोडे पैसे ॲडव्हान्स देऊन रेस्टॉरंटची डील करून टाकतो. बस अजून काही दिवस. मग ते रेस्टॉरंटचे संपूर्ण पैसे भरून ते खरेदी करणार होते. पण त्याचवेळी अचानक त्यांच्या घरी ते बाबा येतात. त्यांना सगळं कळलं होतं की ह्या लोकांनी आपल्या फायद्यासाठी त्या आत्माला रोखून ठेवलंय. त्यामुळे त्याची मुक्ती होत नाहीये. बाबा त्यांना समजावतात की तुम्ही चुकीचं करत आहात. एखाद्या आत्माला स्वतःच्या फायद्यासाठी का रोखून ठेवता? हे शरीरही दुसऱ्याचं आहे. तू कोणाचा तरी मुलगा आहे, म्हणजे अंजी. परमेश सांगतो, बाबा आमची अशी चुकीची मनशा नव्हती. आमच्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. त्याची खाण्याची इच्छा पूर्ण करण्याचा काही उपाय नव्हता. जर त्याला सोडवण्याचा काही उपाय असेल तर आम्हाला सांगा, आम्ही करतो. तेव्हा साई त्याला बाजूला ओढून नेत म्हणतो, की अजून थांब. आधी रेस्टॉरंटसाठी पूर्ण पैसे होऊ देत. त्यानंतर आपण त्याला सोडू. तेव्हाच अंजीच्या पप्पांचा फोन येतो आणि ते म्हणतात, की अंजी कसा आहे? वामन सांगतो, की तो छान आहे आणि त्याची काउन्सिलिंगही चांगली चालली आहे. यावर पप्पा म्हणतात, की ठीक आहे. माझं इथलं काम संपलं आहे. पुढच्या आठवड्यात येऊन त्याला घेऊन जातो. तेव्हा वामन सांगतो, की बघा काकांचा कॉल आला होता. ते म्हणाले, की पुढच्या आठवड्यात येऊन ते अंजीला घेऊन जातील. म्हणजे बाबा बरोबर म्हणत होते. आता आपल्याला बकासुरीला लवकरच सोडवण्याचा उपाय शोधायला हवा. ते मग जाऊन बाबांना उपाय विचारतात. बाबा त्यांना ताबीज देऊन सांगतात, की हे त्याच्या हातावर बांधा आणि हे फक्त फकीर बाबा उघडतील व तेच उपाय सांगतील. पण लक्षात ठेवा, आतापर्यंत तुम्ही आत्म्याचं चांगलं रूप पाहिलं आहे. जर तुम्ही त्याला सोडण्याचा प्रयत्न केला, तर त्याचं वाईट रूपही पाहावं लागेल. अशी चेतावणी देऊन ते तिकडून निघून जातात. ते मग अंजूच्या हातावर ताबीज बांधतात आणि नेहमीप्रमाणे फूड कॉम्पिटिशनमध्ये नेत राहतात. काही दिवसातच जेव्हा सगळे पैसे जमा होतात, तेव्हा ते त्याला थेट दर्गामध्ये घेऊन जातात ताबीज उघडण्यासाठी. ते पाहतात की तिथे नुकतीच एक मुलगी आणली होती, जिच्यामध्ये भूत होतं आणि ते इतकं शक्तिशाली होतं की तिला आवरण्यासाठी खूप सारे लोक लागले होते. हे पाहून हे लोक घाबरतात की एका भुताला हाताळण्यासाठी इतके लोक लागतात आणि आपल्याकडे तर बकासूर आहे. याला आपण कसं सांभाळणार? मग ते सगळ्यांना ही गोष्ट सांगतात की भाऊ, त्याला सांभाळणं कठीण आहे आणि मग एक जाडसर रस्सी घेऊन ते त्याला बांधण्यासाठी उभे राहतात. पण बकासूर मात्र अगदी शांतपणे बाहेर येतो आणि गपगुमान आत चालत जातो. हे पाहून ते लोकही आश्चर्यचकित होतात की इतक्या वर्षात प्रथमच एखाद्या आत्म्याला इतक्या शांतपणे येताना पाहिलंय. त्यावर परमेश बोलतो की आमचा हा थोडा वेगळा आहे. अफोडी भूत आहे. ते लोक विचारतात म्हणजे? तेव्हा परमेश म्हणतो, कळून जाईल. जरा जाऊन तुमच्या किचनमध्ये डोकावून पहा. जेव्हा हे लोक किचनमध्ये जातात, तेव्हा तिथलं सगळं जेवण संपलेलं असतं. हे पाहून ते लोक म्हणतात, अरे हा तर किती भुकेला भूत आहे. एकट्याने 40 लोकांचं जेवण खाल्लं. मग ते विचारतात की फकीर बाबा कधीपर्यंत येतील? त्यावर उत्तर मिळतं की फकीर बाबा सध्या इथे नाहीत. ते दुसऱ्या गावाला कामानिमित्त गेले आहेत. त्यामुळे आजची रात्र त्यांना इथेच काढावी लागेल. मग त्यांना झोपण्यासाठी दरी देतात आणि ही गोष्ट लक्षात ठेवायला सांगतात आणि दाखवून देतात की तो दरवाजा दिसतोय ना, तो चुकूनही उघडू नका. त्याच्या आत खूप सारे शैतानी भूत बंद आहेत. हे सांगून ते तिकडून निघून जातात. यानंतर दरी टाकून ते झोपायला लागतात. तेव्हाच त्या दरवाजाच्या छिद्रातून एक मुलगी त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करते. पल्ली तिकडे पाहून खुश होतो. पण भार्गव त्याला थांबवतो. अरे, बाबांचं ऐकलं नाहीस का? त्या दरवाजाच्या आत शैभूत आहे. तिकडे जाऊ नकोस. पण खरंच तसंच होतं. ती मुलगी भूतच होती, जी फसवणूक करून दरवाजा उघडून घ्यायचा प्रयत्न करत होती. पल्ली मात्र ऐकत नाही. म्हणतो, काय माहिती खरंच जर एखादी मुलगी आत अडकली असेल तर? बिचारी चुकून आत बंद राहिली असेल. आणि मग तो जाऊन दरवाजा उघडतो. बस, एवढं झालं आणि आता जितके भूत आत होते ते सगळे मुक्त झाले. मग हे लोक धावत बकासुरीकडे जातात. बोलतात, भाऊ, बकासूर, आम्हाला या भूतांपासून वाचव. पण इतके भूत पाहून बकासूर स्वतःच घाबरतो आणि म्हणतो, भावा, मी बकासूर आहे. पण माझी सुपर पॉवर फक्त खाणं आहे. मला फक्त खायला येतं, लढायला जमत नाही. इतक्यात सगळे भूत त्यांच्या मागे लागतात. ते लोक घाबरून इकडे-तिकडे लपायला लागतात. रात्रभर हे सगळं सहन करावं लागतं. पण सुदैवाने त्यांचा जीव वाचतो. कारण हे जे भूत होते हे फक्त शैतानी भूत होते. म्हणजे असं की ते कोणाला मारत नाही, फक्त त्रास देतात. त्यामुळे ते रात्रभर त्यांना छळतात. सकाळी बाबा परत येतात आणि सगळं कंट्रोल करतात. मग ते बकासुराच्या हातून ताबीज काढतात आणि त्याला मुक्त करण्याचा उपाय सांगतात. ते म्हणतात की बकासुरीच्या आजीच्या मृत्यूनंतर त्याला कुणीही खायला दिलं नाही. तो उपाशी आणि अनाथच मेला. त्याचं पिंडदान, श्राद्ध काहीच झालं नाही. म्हणून त्याचा आत्मा भटकतोय. त्याच्या जिवंतपणी कुणी त्याला खायला दिलं नाही. पण तुम्ही मात्र त्याच्या मृत्यूनंतर त्याला खायला दिलं. त्यामुळे तुम्हीच आता त्याचं कुटुंब झाला आहात. म्हणून तुम्हीच त्याची अंतिम क्रिया करा. त्याचं पिंडदान करा.
असं केल्याने बकासुरीची आत्मा मुक्त होईल. बाबा त्यांना सांगतात की माझा एक ब्राह्मण मित्र आहे, तो तुम्हाला यात मदत करेल आणि त्याचा पत्ता देतात. मग ते लोक बकासुरीला घेऊन त्या पंडिताकडे जातात. मग ते बकासुरीसाठी पूजा वगैरे करून घेतात. जाताना बकासूर भावुक होतो आणि म्हणतो की तुम्ही सगळे माझ्या आठवणीत राहाल. तुम्ही माझी कुटुंबासारखी काळजी घेतलीत. तो हेही बोलतो की परमेश कसा ऑफिसमध्ये ओव्हरटाईम करून त्याला खायला द्यायचा. त्यासाठी तो त्याचे मनापासून आभार मानतो. शेवटी त्याचं पिंडदान वगैरे करून त्याला मुक्ती मिळते आणि तो निघून जातो. यानंतर परमेश ऑफिसमध्ये जाऊन वर्षाईला प्रपोज करतो. तिथून रिझाईन देतो आणि स्वतःचं हॉटेल सुरू करतो आणि रेस्टॉरंटचे पैसे बकासुरीच्या मदतीतून मिळाले होते. त्यामुळे रेस्टॉरंटचं नावही त्याच्यावरूनच ठेवलं जातं, बकासूर रेस्टॉरंट. अंजीही आता ठीक वाटत होता. तर आता सगळं सेट झालंय असं ते समजत होते. पण अजून एक प्रॉब्लेम बाकी होता. कारण तुम्ही आयुष्यात जे काही करता, मुद्दामून किंवा नकळत, ते एक दिवस परत तुमच्यापर्यंत पोहोचतंच. आणि हेच इथेही होतं. पोस्ट क्रेडिट सीनमध्ये दाखवलं जातं की ज्या कबरीवर बसून त्यांनी दुसऱ्या लिंबूसोबत टोटका केला होता, त्यानेही खरंच काम केलं होतं. त्या कबरीतील आत्मा सुटून बाहेर येते. म्हणजेच ती आत्मा त्या लिंबूमध्ये होती आणि आता ती ॲक्टिवेट झाली होती. ही आत्मा एका चोराची होती. त्याचं नाव होतं थांगा. जिवंतपणी त्याला इंडियाचा नंबर 1 चोर बनायचं होतं. पण एका ट्रेन अपघातात त्याचा मृत्यू झाला. मग इथून सुटताच त्यानं पुन्हा आपलं काम सुरू केलं. इकडे हे लोक बसून टीव्हीवर न्यूज पाहत असतात आणि एक धक्कादायक बातमी ऐकतात. शहरात मोठमोठ्या चोऱ्या झाल्या आहेत. कमिशनरची एसयूव्ही, मुख्यमंत्र्याचा कुत्रा आणि एका फिल्म ॲक्टरची गायसुद्धा चोरी झाली होती. आणि लगेचच ते सगळे थक्क होतात. कारण चोरी केलेला सगळा माल, एसयूव्ही, कुत्रा आणि ती गाय त्यांच्या घराच्या अंगणातच असतात. म्हणजे आता हा चोरभूत त्यांची बँड वाजवणार. आणि यासोबतच हा चित्रपट इथेच संपतो. तर मंडळी, हे होतं बकासूर रेस्टॉरंट या चित्रपटाचं संपूर्ण एक्सप्लेनेशन. तुम्हाला हा व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.